संतावर विनाकारण मूर्खपणा ही कल्याणा करता आली, त्यांना विनाकारणच त्रास दे. तुकोबा राहायला गावात राहू दिलं नाही. माऊलीची विटंबना संताला त्रास दिला साधू संतांना, आणि आले होते कोणाच्या कल्याणा करता. ते तेलणीवर जो रुसला तसाच प्रकार नाही का? त्या तेलणीवर रुसाव त्यानं उपकार मानाव, तिचे उपकार मानायला पाहिजे की ना आपल्याला उधार दिलं, अजूनही पैसा मागत नाही, कधीही लागली तेल लागलं तर घेऊन जा म्हणते. पण तिच्यावरच रुसलं. काल परदेशी आली पाहणं कशी माडी बांधली. तू बांध ना, तुला बांधायचं नाही, कवडीचं काम करायचं नाही. परवाला एक माणूस झाला, काय लोक घेऊन येतील गाड्याने, काय सांगताच येत नाही. लय फडाफडा बोलते म्हणे महाराज माई लक्ष्मी. हे काय करणार कोण बोलती, काय बोलते. आता माझा स्वभाव कसा आहे काय कोण घ्यायचं, जमलं सांगायचं जमलं कोण बोलती. ते पण मग लक्ष्मी, तुम्ही सांगा बरं महाराज, नवऱ्याला असं बोलत असते का? मी म्हटलं जर नवऱ्याचं काही दुखायला लागलं तसं कसं, नवऱ्याचं तोंडच बंद झालं तर ते नाक दाबून एक मग, कारण तोंड उघडाय करता काय दाबावं लागतं, ते नाक दाबून एक म्हणलं. गोट खरी म्हण तुमची बी, आणि खोट्या गोष्टी कशाला आणल्या तू काही चुकत असेल ना. नाही पण तिचं काम आहे मला याळाच्या वेळाला वाढून देणं, हे करणं. मी तू काही काम करतो का म्हण नाही, काही नोकरी आहे का तुला म्हण नाही, आणि तू काहीच करीत नाही, घरात काहीच आणत नाही. ती काय करेल रे बिचारी? नुसतं नवरा म्हणून वागत जावं का काही कर्तव्य पार पाडीत जावं? हा उगा लोकांच्या गप्पा आहे का आपल्या? ती जर बिमार पडली तो झाडं तर काही बिघडल का? बिघडल. असे घर आम्ही झाडून काढतो तरी ते तळ्यावर येत नाही. भ्रमात जीवन जगते, भ्रमात परमार्थ करते. अरे सख्खी आई तिला भांडून वैष्णव देवीला जाते, ती याला काही बोलती का? तुमची आईच वैष्णव देवी आहे, याच्यापेक्षा दुसरी देवी कोणती? अरे आई आहे म्हणूनच आपण इथं बप. आई जर नसती तर, आईनं लहानचं मोठं केलं नसतं तर, आईनं आपल्याकरता खस्ता खाल्ल्या नसत्या तर, मग आई आहे म्हणून भारताचा पंतप्रधान राष्ट्रपती आहे का आई नाही म्हणून? आणि आई आहे शरीर आहे म्हणून पंतप्रधान आहे का शरीर नाही म्हणून? कोणतं शरीर? शरीर हलगटाचं पण आहे. अरे अनमोल शरीर तुम्हाला दिलेलं आहे. सरपंच आधी का शरीर आधी, मंत्री आधी का शरीर आधी, आणि मटक तर कोणीकडून आलो पण निवडून? काय निवडून आला? लोकांचं लईच प्रेम झाला मंत्री, आणि दुसऱ्या रोजी दुसऱ्या वर्षी अटक. कोण गाफला केला म्हणून? अरे मूर्खा, असा मंत्री झाल्यापेक्षा होय होय
आणि काला सेवन करा. काला शब्दाचा अर्थ देवाचा आणि आपलं ऐक्य व्हायचं नाही आहेच. देव भेटायचा नाही, तो आणि आपण दोन नाहीत, असं नीट नेटकेपणानं समजून घ्यायचं, असा दृढ निश्चय करायचा. आणि हे आपल्याला समजलं तर दुसऱ्याला सांगायचं. जे जे आपण अशी ठावे ते ते इतराशी ज्योत से ज्योत जगाते चलो. दिव्यानं दिवा लावीत चालायचं. ते घरी चिंतन करायचं याचं. नवऱ्याला जर कळालं त्यानं बायकोला सांगायचं. बायकोनं कळालं तर हो बायकोला जर चांगलं समजलं तिनं नवऱ्याला सांगायचं. आणि नवऱ्यानं चोली जवळची म्हणून नीट ऐकून घ्यायचं. तर त्याला शिवाय देत बसायचं. नवऱ्याने आपला अहंकार बाजूला ठेवायचा आणि ऐकून बायकोकडूनही उद्धार होऊ शकतो ना. बायको संत असती तर नसती हो, असती तर नसती. सखूबाई संत होती, कुठं कळाली नवऱ्याला, कुठं कळाली नवऱ्या हो. नवऱ्याचा नुसता अभिमानच घ्यायचा का, पाटील म्हणून मिरवायचं नुसतं. अरे पाटला नाही, पाटील बिमार पडली तर पाणी आणायचं. लोक म्हणतील पाहिले त्याला लाजत होते. लोकांकडे पाहून संसार सुद्धा होत नाही, परवाडत होत नाही. लोक घोड्यावरही बसू देत नाही, पायी चालू देत नाही. हो लोकांच्या नादी लागू नका. तुका म्हणे ऐसे दो तोंडी लागू नका. देवाच्या नादी लागल्याशिवाय राहू. कारण ते नेहमी जीवा सुख नो. पदाविन जीवा सुख, महाराज झाल्याविन जीवा सुख असं म्हणलं का तेने विन म्हणजे देवाविन जीवा. चांगलं ध्यानात घ्यावर का. गायनाचार्य झाल्याविन राग तर नाही आला बाबा. नाही तर राग आल्यावर मग व्हायचं कसं मग. विठ्ठल काही होत बसायचं का खरं कळून घ्यायचं. खरं कळून घ्यायचं इतका सोपा परमार्थ आहे महाराज. आणि ते सोडून देते तर नाव घडात विठ्ठल. पुतना लंबी केली, सगळी लंबी केली देवानं. देव आहे ते, अजब फैली देव आहे. देव रांगायला लागले. रंगणी रांग तू, बोला बोल तू, आसुर रुळतो चरणातळी. देव येतो, त्याला लहान होता येत. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी. हो रांगायचे, पाऊल टाकायला लागले, चालायचे इतकं तितकं. आईनं आपलं मंथन करायचं. मुसळण सुरू झालं आईचं. देवानं हात धरायचं. आईनं म्हणायचं सोड सोड रवी हात वाळा करू दे मंथना.
आपल्या मित्राला घेऊन बसले. आपले तरुण जे मित्र होते ते म्हणे, खरे तुम्ही असे पाप्याचे मित्र कसे? किडीमिडी चवा घोडा, घरी दूध आहे, दही आहे, तूप आहे, लोणी आहे, आणि हे असे कसे? ते आमच्या गडाच्या समोरून लोक तरी काही दूध देतात, खवा देतात, तुपही की देत, आणि ते चालतात वाटाणं. मला वाटतं यायला बोलावं झालं थोडस, आल्यावर बोलतोय मी, आलं का हो इतकं तुम्ही इतकी हे करता, लेकरा बाळाला काय ठेवता कधी? मापात भरलं पाहिजे ना. अरे ते खाऊ घातले तर लेकरा बाळा बिमार पडणार नाही ना. चांगलं आहे, पौष्टिक आहे, शक्तिवर्धक आहे, आणि चांगलं दूध तुम्ही ते विकता तिकडं. घरातच चांगली औषधी आहे तुमच्या, तूप हे घरातच आहे, आणि तुम्ही तिकडं तुम्ही आपलं चालले लहानी मजूर मोठी मजूर. याची काही गरज आहे का शरीराला बाबा महाराज? याची गरज आहे पिढीची? काही गरज नाही. तंबाखूची आमचा वडार समाज खूप पैसे कमवतो, पण इकडच आमच्याजवळ यायचे बिचारे लाड लाड, महाराज बिडी तेच को. त्याला वाटलं हे पेत असं आपलं, मी नाही पेत गड्या बिडी तेच को. तितकं बिडी झाली की ते काढायचं लगेच उठून. श्रीकृष्ण म्हणे अर्जुना, ते काढायचं. मला महाराज, ए महाराज, आव जाऊ कशी झालं? ए महाराज, काय रे बाबा, हो का ते ना पो. हा, मी ते नसतं का रोट्याला त्यांना ना वंकाल कोरा विठ्ठला.